प्राथमिक शाळेत शिक्षण झालं, सगळं शिक्षण सगळे या गावी झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या परिसरातली जी लोकं होती किंवा परिसर होता तो खूप चांगला होता. आणि बालमनाचे संस्कार चांगले झाले पाहिजे, जसे तुमच्या आता या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून होत आहेत, तसेच बालमनावर संस्कार चांगल्या प्रकारे झाले आणि त्याचा पुढे उपयोग पुढच्या या प्रवासासाठी चांगल्या अर्थाने करता आला नाही. तुम्हाला लिहायला आणि वाचायला कधीपासून आवडायला लागले? माध्यमिक शिक्षण झालं 10वीपर्यंत माझं सरळ हायस्कूलमध्ये, आणि 11वी-12वी म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षण झालं माझं कासाड हायस्कूलमध्ये. ज्यावेळी 11वीमध्ये प्रवेश घेतला त्यावेळी पहिल्याच आठवड्यात आम्हाला वरिष्ठ शिक्षक खोत मॅडम होते. त्यांनी सांगितलं की आपल्या वर्गात कोण कविता लिहित असेल, कोण लेख लिहित असेल तर आमच्याकडे द्या, आम्ही त्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामधून प्रसिद्ध करू. आणि तोपर्यंत मला लिखाणाची वगैरे काहीच आवड नव्हती. मॅडमांच्या त्या सूचनेनंतर मी सहज एक प्रयत्न केला की व्यथा ही नावाची माझी पहिली कविता, की व्यथा ही अशीच असते, कोणाच्या मनात असते, कोणाला माहीतच नसते, अशी ती कविता सहज लिहिली आणि ती मॅडमांकडे दिली, ती प्रसिद्ध झाली. मग अनेकांनी प्रशंसा केली की खूप छान लिहितो. त्यानंतर मग अनेक कविता लिहायला लागलो, अनेक लेख लिहिता आले आणि त्यानंतर मग ते लेखनाची एक चांगली सुरुवात झाली. त्यानंतर मग पुढे लेखन करतो म्हटल्यानंतर अनेकांनी चांगल्या संधी दिल्या, वेगळ्या स्पर्धेत सहभाग घेतला, वेगळ्या स्पर्धेमध्ये कविता लेखन स्पर्धेमध्ये, कविता वाचन स्पर्धेमध्ये, निबंध लेखन स्पर्धेमध्ये अनेक वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि तिथे यश मिळालं आणि त्यानंतर मग एक प्रोत्साहन मिळत गेला आणि मग लेखनाची सुरुवात झाली. तुमच्या लहानपणीच्या आवडत्या गोष्टी कोणत्या? उदाहरण खेळ, पुस्तक किंवा खरं तर त्या टप्प्यात वेगळ्या आवडत्या गोष्टी होत्या. म्हणजे लहानपणी असताना आम्ही खूप खेळलो. त्यानंतर सुट्टीमध्ये मामाकडे जायचं, तिथे नदीमध्ये उन्हाळायचो, आंबे खायचे, बागेमध्ये फिरायचो. हे जे तुम्ही जे करता ते सगळं आम्ही केलं, त्यात काय वेगळं असं काही केलं नाही. परंतु एक टप्पा असतो की म्हणजे प्रत्येक एक प्रवासाचा एक टप्पा असतो. म्हणजे प्राथमिक शिक्षण झालं तर माध्यमिक शिक्षण ज्यावेळी झालं, म्हणजे 10वीमध्ये असताना एक आमच्या सरांनी सांगितलं की आपण एक संग्रह करायचा, की आपलेच फोटो वेगवेगळ्या टप्प्यातले वेगवेगळ्या वयातले फोटोंचा आपण एक संग्रह करायचा. ते तिथे क्लिक झाले. मग त्यावेळी तोच खरं तर संग्रहाला सुरुवात झाली. त्यानंतर पुढे गेल्यानंतर मग लेखनाची आवड निर्माण झाली आणि मग अनेक साहित्यिकांची ओळख झाली, अनेक लेखकांची ओळख झाली. त्यानंतर मग आपल्याच जिल्ह्यातले ज्येष्ठ कवी विंध्या करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि त्यांना पत्र पाठवल्यानंतर एक वेगळा संग्रह निर्माण झाला. तो पुढे त्याबद्दल सविस्तर सांगेन. अशा वेगळ्या टप्प्यावरती वेगळ्या छंदाची वेगळ्या आवड ही निर्माण झाली. परंतु त्या आवडीचं आपण छंदात रूपांतर करणं आणि छंद कायमस्वरूपी जोपासणं, छंदामुळे आपल्याला काय मिळतं हे मी तुम्हाला पुढे सांगतो. तुमच्या शालेय जीवनातील काही अविस्मरणीय आठवणी सांगू शकाल? खरं सांगू का की 10वीपर्यंत ना म्हणजे वार्षिक पारितोषिक वितरणाला मी अनेक मुलं बक्षीस घेताना टाळ्या वाजवायचं आणि तिथे कुठेतरी मला मनात वाटत होतं की माझ्यासाठी देखील अनेकांनी अशा टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि त्यानंतर असे काही प्रसंग आले की आजही अनेक जण माझ्याकडे टाळ्या वाजवतात. ते आज मला खूप प्राऊड फील होतं की इतके वर्ष म्हणजे आपण 10वीपर्यंत अनेकांसाठी टाळ्या वाजवल्या. आता आज असा प्रसंग आहे की माझ्यासाठी अनेक जण टाळ्या वाजवतात. ते खूप छान वाटतं की आपण जे ठरवतो आणि जे आपण जिद्दीने पूर्ण करतो, पूर्णत्वास नेतो, ते एक माझ्याकडे खूप समाधान वाटतं. तुम्ही कविता आणि लेखनाची सुरुवात कशी केली? शाळेत जीवनात असतानाच कविता लेखन आणि इतर लेखनाची सुरुवात झाली. त्यानंतर कसं असतं की एखाद्या गोष्टीत आपण किंवा एखाद्या क्षेत्रात गेलो की त्या क्षेत्रातल्या अनेकांशी ओळखी होतात, अनेकांशी चर्चा होते, संवाद होतो, अनेक लोकांशी आपले गाठीभेटी होतात आणि त्यातून एक आपल्याला एक वेगळी दिशा मिळते, एक वेगळी ओळख मिळते आणि त्यातूनही आपल्याला एक वेगळा मार्ग सापडतो. तसंच माझं झालं की लेखन सुरू झाले आणि अनेक म्हणजे सिंधुदुर्गातीलच नव्हे तर ऑल ओव्हर राज्यातील म्हणजे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या साहित्यिकांशी, वेगवेगळ्या लेखकांशी माझी ओळख झाली. त्याच्या निमित्ताने त्यांच्याशी चर्चा झाली. वेगवेगळ्या लेखनावर त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि मग माझं लेखन
व्यवहारच गेला. तुमच्या लिखाणाची प्रेरणा काय आहे? तुम्हाला कशातून कल्पना मिळतात? असं काय नाही की आपण जे सर्वसाधारण जीवन जगतो त्यातल्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला प्रेरणा मिळत असते. फक्त त्या गोष्टीकडे त्या घटनेकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण खरं तर आपण सगळ्यात सुखी आहोत की आपल्याला अनेक म्हणजे ग्रामीण भागात राहताना देखील अनेक गोष्टी अशा आहेत की आपण त्यावर लेखन करू शकतो आणि उत्तमपणे लेखन करू शकतो जे वेगळेपणाने असेल, वेगळ्या अर्थाने असेल. फक्त आपल्या त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, आपल्या भावना कशा आहेत हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे त्या गोष्टीकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असला पाहिजे आणि वाचन असलं पाहिजे. कारण वाचन असेल तरच आपल्याला शब्द सुचतील आणि शब्द सुचले तरच आपल्याला लेखन होईल, उत्तम लेखन होईल, चांगलं लेखन होईल. त्यामुळे मुलांना की तुम्ही खूप वाचा, खूप चांगलं वाचा. म्हणजे पाठ्यपुस्तकं तर खूपच वाचलीच पाहिजे. पाठ्यपुस्तक व्यतिरिक्त इतर अवांतर वाचनही खूप चांगले लेखक आजही चांगलं वैचारिक लेखन करत आहेत. जे वाचन केल्यानंतर आपल्याला आपण समृद्ध होऊ, एक वेगळ्या प्रकारचा आपला एक पाया मजबूत होईल. त्यामुळे वाचन करा आणि कोणत्याही गोष्टीकडे पाहताना एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला शिका आणि भावना व्यक्त करण्यासाठी एखादी गोष्ट बघितली, एखादी घटना बघितली की त्याचे मुद्दे काढा. तर आपल्याला यातून काय काय सुचलं, मग त्या मुद्द्यांच्या आधारे आपण कविताही करू शकतो, लेखही लिहू शकतो, ललितही लिहू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यिक जो प्रकार आहे ते आपण हाताळू शकतो.